पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, पकोडे तर हवेच. एकदम कुरकुरीत आणि त्याच्यासोबत चहा, स्वर्गसुख. चला तर आज आपण मस्तपैकी असे कुरकुरीत उडदाच्या डाळीचे भजी म्हणजेच पकोडे ते करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 1 कप उडदाची डाळ आहे, ती ओव्हरनाईट मी भिजत ठेवली होती. आपण आता ही उडदाची डाळ आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे. अशी मी घालून घेतलेली आहे मिक्सरच्या जारमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण 3 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे ते घालायचं आहे. व मिक्सरला आपण आता ही डाळ आहे ती वाटून घेणार आहोत. थोडीशी अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी झाली पाहिजे. इकडे मी 1 चमचाच पाणी वापरलेलं आहे. आपण आता ही डाळ आहे ती बाउलमध्ये काढायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे ते घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. अर्धा चमचा इकडे मी मॅगी मसाला आहे तो घालणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला व आमचूर पावडर पण घालू शकता. त्यानंतर इकडे मी 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. व आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करणार आहोत. प्रथम तुम्हाला हे असं घट्ट वाटेल मिक्स करताना. नंतर तुम्ही जसं जसं मिक्स करत जाल तसं हे मिश्रण आहे ते हलकं होत जाईल. बघू शकता तुम्ही इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. आणि मिश्रण बघू शकता तुम्ही थोडंसं हलकं झालेलं आहे. आणि आपलं उडदाच्या डाळीचं पकोड्याचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण आता याचे मस्तपैकी असे पकोडे तयार करणार आहोत. तेल गरम करायला नेहमीप्रमाणे मी आधीच ठेवलं होतं. तेल सर्वप्रथम चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे पकोडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तसं एक करून सोडायचे आहेत हे पकोडे उडदाच्या डाळीचे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे पलटी मारून घ्यायचे आहेत. मस्तपैकी असा सोनेरी कलर आला पाहिजे. आणि बघू शकता मस्तपैकी आपले उडदाच्या डाळीचे पकोडे आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्ही हे एक मी खास अशी टिप्स सांगते हे कशाबरोबर छान लागतात ते. जी आपली चिंचेची चटणी असते ना त्या चटणीबरोबर आणि हे पकोडे खूप भारी आणि चवीला लागतात. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. आणि आपले बघू शकता उडदाच्या डाळीचे पकोडे आहेत ते तयार झालेले आहेत. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.